जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आजचा हा व्हिडिओ जो आहे तो माझ्यासाठी भरपूर स्पेशल आहे, कारण की आज माझ्या रॉयल एनफील्ड बुलेट 500ला 8 वर्ष पूर्ण झालेली आहेत. बघायचं झालं तर या गाडीचा जो रिव्ह्यू आहे तो मी पहिलेच यूट्यूब चॅनलला टाकलेला आहे, पण आज हा व्हिडिओ जाम स्पेशल आहे, कारण की या गाडीला 8 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि बघायचं झालं तर मागच्या व्हिडिओचा प्रॉब्लेम काय होता की त्याच्यामध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ क्वालिटी जी होती ती थोडीशी खराब होती. काही काही गोष्टी ज्या सांगायला पाहिजे होत्या त्या मिसिंग होत्या. आता बाय द वे हा जो विंड ब्लास्ट आहे तो थोडासा आहे, तर जर का तुम्हाला विंड ब्लास्टचा जरसा आवाज येत असेल तर थोडंसं सहन करा. या गाडीचा आज मी कंप्लीट डिटेल रिव्ह्यू करणार आहे मित्रांनो, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि हां, या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला हे सुद्धा सांगेन की 2025मध्ये जर का ही गाडी घ्यायची झाली तर वर्थ इट आहे की नाही, चांगलं की वाईट. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे. मित्रांनो, सगळ्यात पहिले या गाडीची किलोमीटर्स किती झालेले ते तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला दिसत असेल की या गाडीचे तब्बल 5097 किलोमीटर काहीतरी झालेले आहेत, बरोबर. पण ॲक्च्युली हा जो मीटर आहे तो नवीन मीटर आहे. गाडीची ऑन रेकॉर्ड जी रीडिंग झालेली आहे, जी कंपनीकडे रेकॉर्ड ठेवलेले असतात नाही का, त्या हिशोबाने या गाडीची रीडिंग 37,000 किलोमीटर झालेली आहे मित्रांनो. त्या हिशोबाने गाडी बरीच फिरलेली आहे. ऑब्व्हियसली 8 वर्ष गाडीला पूर्ण झालेली आहेत. आणि गाडीची कंडिशन तुम्ही बघू शकता. थोडेसे स्क्रॅचेस सोडले तर बाकी ओव्हरऑल जी कंडिशन आहे मित्रांनो ती एकदम जबरदस्त आहे. मित्रांनो, या गाडीच्या इंजिनकडे येऊया तर 500cc मोटरसायकल आहे. हे इंजिन प्रोड्यूस करतो 27.2 HP 5000 RPMला आणि 41चा टॉर्क, ते पण 4000 RPMला. मित्रांनो, या गाडीमध्ये हे जे आता पॉवर फिगर्स तुम्ही जे बघताय ते ॲक्च्युली डिझाईन्ड आहे टुरिंगसाठी. जर का तुम्हाला लाँग जर्नी करायचं असेल, नाहीतर तुम्हाला जर का मोठमोठ्या जागांवर जायचं असेल, मोठमोठ्या अल्टिट्यूडवर तुम्हाला जर का गाडी चालवायची असेल तर या गाडीचे इंजिन आहे ते परफेक्ट आहे. आणि बघायचं झालं तर परफॉर्मन्स वाईज या गाडीचा जो टॉप स्पीड आहे 120+ आहे. फक्त ही गाडी EFI असल्यामुळे या गाडीचं जे इंजिन आहे ते 120वर लॉक होऊन जाते. पण जर का तुम्हाला पुरावे पाहिजे असतील तर यूट्यूबवर भरपूर व्हिडिओज आहेत ज्याच्यामध्ये 140, 150 आणि कधीकधी हा जो 160वाला जो काटा आहे ना मित्रांनो, हा 160वाला जो लास्ट स्पीड आहे तो सुद्धा मित्रांनो टेकलेला आहे मित्रांनो या गाडीवर. म्हणजे एवढं पॉवरफुल आहे मित्रांनो या गाडीचं इंजिन. आणि रिफाईनमेंटचं जर का बोलायचं झालं तर जेवढी गाडी आपण वापरतो ना, जेवढे किलोमीटर्स होतील त्या हिशोबाने रिफाईनमेंट अजून होत जाते मित्रांनो. जेव्हा ही गाडी नवीन नवीन होती ना तेव्हा थोडंसं रफ इंजिन होतं, पण आत्ता 37,000 किलोमीटर झाल्यानंतर या गाडीचं जे रिफाईनमेंट आहे, स्मूथनेस आहे, ते अजून वाढलेलं आहे. गाडी ओळखली जाते इनिशियल टॉर्कसाठी. जर का तुम्हाला सडनली कुठेतरी चांगला पिकअप वगैरे पाहिजे असेल तर 500सारखी गाडी नाही मित्रांनो. या गाडीच्या ट्रान्समिशनबद्दल जरा बोलून घेऊया तर मित्रांनो, या गाडीमध्ये आपल्याला वेट क्लच 5 स्पीड गिअरबॉक्स मिळतो. आणि या गिअरचं स्पेशलिटी काय मित्रांनो माहिती आहे का, की या गिअरचे जे रेशो आहेत ना, जे आपण ज्याला पहिल्या ते दुसऱ्या गिअरच्यामध्ये जो डिफरन्स असतो तो किती असतो, तर तो खूप चांगला आहे मित्रांनो. तर हे जे ट्रान्समिशन आहे ते भरपूर बऱ्यापैकी स्मूथ आणि मोठं आहे. ट्रॅफिक सिच्युएशनमध्ये पहिला दुसरा करायची काय नौबत येत नाही. इझिली आपण इनिशियल स्पीड्सवर क्रूज करू शकतो मित्रांनो, अशा या गाडीचं ट्रान्समिशन आहे. असंही फालतूगिरी होत नाही की बाबा कधी कधी न्यूट्रल लागून जातो. प्लस जर का तुम्हाला गिअरवरून न्यूट्रल करायची असेल तर ती पण भानकडे असे काय होत नाही. म्हणजे प्रॉब्लेमॅटिक गिअर्स नाही आहेत. जे काही ओव्हरऑल गिअर्स आहेत ना मित्रांनो एकदम स्मूथ आणि कन्व्हिनियंट आहेत. आणि जर का तुम्हाला फटाफट शिफ्टिंग करायचं असेल तरीसुद्धा आपण या गिअर्सवर डिपेंड राहू शकतो, काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि इनिशियल स्पीड्समध्ये आपल्याला गाडीचे जे गिअर्स आहेत मित्रांनो एकदम बेस्ट आहेत.
तर मित्रांनो पहिल्या गिअरवर जो आहे ना तो सगळ्यात जास्त पिकअप देऊन ठेवलेला आहे आणि दुसऱ्या गिअरवर पॉवर जास्त आहे. तिसरा, चौथा, पाचवा हे गिअर्स मित्रांनो ओव्हरऑल असे आहेत की मॉडरेट पॉवर आणि टॉर्क जनरेट करतात. आणि जर का सिटीजमध्ये फिरवायचं असेल तर जास्तीत जास्त तिसरा आणि चौथापर्यंतच आपल्याला राहावं लागतं. पाचव्या गिअर टाकायची काहीही गरज होत नाही. त्यामुळे बघायचं झालं तर या गाडीचं जे गिअर्स आहेत ते मोस्टली हायवे केपेबल आहेत. जर का तुम्हाला असा मोठा असा हायवे पाहिजे ना तर इझिली आपण या गाडीवर आरामात गिअर टाकून जाऊ शकतो. आणि पाचवा गिअर केव्हा टाकतो माहिती आहे का, जेव्हा आपण 65च्या स्पीडला पोहोचतो ना त्याच्यानंतर आपल्याला पाचवा गिअर उपयोगाला पडतो. जे बघायचं झालं तर सहाव्या गिअरची काहीही इथे गरज लागत नाही. गिअर्स बऱ्यापैकी मोठे आहेत या गाडीचे. मित्रांनो बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की रॉयल एनफिल्डचे इंजिन खूप जास्त हीट करतं. तर मित्रांनो काही गोष्टींमध्ये खरंसुद्धा आहे आणि काही गोष्टींमध्ये चुकीचंसुद्धा आहे. आता सेम 500cc इंजिन माझ्याकडे आहे मित्रांनो. BS4 इंजिन आहे. काही एक्स्ट्रा याच्यामध्ये सेन्सर वगैरे काही घुसवलेलं नाही, नंतर काही कूलिंग सिस्टम वगैरे काही घुसवलेलं नाही आहे. पण फक्त टाईम टू टाईम सर्व्हिसिंग आणि इंजिन ऑइल चांगलं टाकून या गाडीचं जे इंजिन आहे ते ठीकठाक हिट करतं. पण त्याचा जास्त काय त्रास होत नाही मित्रांनो. ना पॉवर ड्रॉप होतं, ना मायलेज ड्रॉप होतं, ना टॉर्क ड्रॉप होतो. कोणत्याही प्रकारचा इश्यू होत नाही. आणि हे जे इंजिन आहे ना ते असं बनवलेलं गेलेलं आहे की कितीही हिट हो मग काही प्रॉब्लेम होत नाही. आपण या गाडीला पाहिजे तेवढे तास पळवू शकतो. फक्त आपल्यामध्ये तेवढा दम पाहिजे की या गाडीला स्पेशली या अशा रेट्रो क्लासिक गाडीला आपण कंटिन्युअसली चालवू. तर मित्रांनो या गाडीचं जर का तुम्हाला क्रुझिंग स्पीड हवा असेल, कम्फर्टेबल क्रुझिंग स्पीड पाहिजे असेल तर तुम्हाला सांगतो बघायचं झालं तर या अशा नॅशनल हायवेजवर जर का तुम्हाला क्रुझिंग स्पीड पाहिजे असेल तर नाही म्हटलं तरी एक 80 ते 90पर्यंत आपण इझिली या गाडीला आरामात चालवू शकतो विदाऊट एनी प्रॉब्लेम. आणि जर का तुम्हाला थोडीशी खेचायची सुद्धा असेल तर 100पर्यंत आपण क्रुझिंग स्पीड ठेवू शकतो. जर का तुम्हाला एकदम स्मूथ रस्ता मिळाला, मोकळा आणि मोठा रस्ता मिळाला तर जसे उदयपूरचे रस्ते आहेत, गुजरातच्या थोडंसं पुढचे रस्ते आहेत तर त्या जागांवर तुम्ही ठेवू शकता. फक्त स्टेट हायवेज जर का बघायचं झालं तर स्टेट हायवेजवर नाही म्हटलं तरी एक 60-70 ठेवायलाच बरं पडेल. कारण की या गाडीचा जो ब्रेकिंग सिस्टम आहे जे मी नंतर तुम्हाला सांगणार आहे ती मोस्टली एक 70 ते 90पर्यंतच्या स्पीडला आरामात कंट्रोल करू शकतात. म्हणजे ते आपल्यावर आहे की आपल्या गाडीवर किती कंट्रोल आहे त्या हिशोबाने आपण ठरवू शकतो या ब्रेकिंग सिस्टमवर. जर का तुम्हाला या गाडीचा रॉ एक्सपिरियन्स नसेल तर 70 ते 80चा स्पीड जो आहे ना तो एकदम या गाडीसाठी एकदम बटर पीस आहे. त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही आहे ह्याच्यामध्ये. गाडीचे ओव्हरऑल एरोडायनॅमिक्स बघता या गाडीचा जो क्रुझिंग स्पीड असला पाहिजे तो 80 ते 90पर्यंतच असला पाहिजे. मित्रांनो या गाडीच्या मायलेजबद्दल बोलून घेऊया. तर या गाडीचा मायलेज जर का मी तुम्हाला सांगितला थोडंसं तुम्हाला नवल वाटेल आणि विश्वास बसणार नाही. पण काय करणार मित्रांनो, माझ्याकडे कोणत्याही प्रकारचा प्रूफ नाही आहे. कारण की माझा जो ॲक्शन कॅमेरा जो आहे तो खराब झालेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला मायलेज टेस्ट करून दाखवू शकत नाही आहे सध्या. पण येणाऱ्या काळात मी तुम्हाला नक्कीच मायलेज टेस्ट करून दाखवेन मित्रांनो. तर मित्रांनो या गाडीचा जो मायलेज आहे तो अप टू 37 km/लिटर मला आज मिळतो आहे. आता बघायचं तर थोडेसे उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून त्यामुळे जरासा मायलेज थोडा कमी मिळाला, म्हणजे एक 30-32पर्यंत मिळाला असेल. पण ओव्हरऑल जर का कंडिशन्स खूप चांगले असतील ना मित्रांनो तर आपल्याला डिरेक्टली अप टू 37-38पर्यंत मायलेज आरामात मिळून जाईल मित्रांनो, ते पण 500cc मोटरसायकलला. आता यामागचे कारणं खूप आहेत तर त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओसुद्धा बनवणार आहे. त्यामुळे तो पण तुम्ही नक्कीच बघा जर का तुम्हाला बुलेटमधून मायलेज काढायचं असेल तर. तर मित्रांनो या गाडीचा जो फ्यूल टँक आहे तो 13.5 लिटरचा आहे. आणि त्या हिशोबाने जर का तुम्हाला एक 30चा वगैरे मायलेज मिळत असेल तर नाही म्हटलं तरी आपण फुल टँकमध्ये 400 किलोमीटरची रेंज आपण पकडू शकतो. आणि जर का तुम्हाला सेफमध्ये जायचं असेल तर 300 ते 350 किलोमीटर्सपर्यंत आपल्याला या गाडीमधून रेंज मिळून जाते आहे. स्पेशली टुरिंगसाठी जर का तुम्हाला लाँग जर्नीज करायचे असतील तर या गाडीकडे आपण कन्सिडर करू शकतो आणि आरामात ट्रॅव्हल करू शकतो. पेट्रोलची जास्त काय भानगड नसेल तर. बघायचं झालं तर ही गाडी EFI आहे त्यामुळे 2 लिटर रिझर्व ठेवावंच लागतं. ही जर का कार्बोरेटर असते ना मित्रांनो तर पेट्रोलचं कोणतीही प्रकारची चिंता नाही मित्रांनो. या गाडीचे जे इंजिन आहे ते स्पेशली हायवे टुरिंगसाठी डिझाईन केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला या गाडीतून मायलेज खूप जास्त चांगला मिळतो आहे. त्यामुळे बघायचं झालं तर या गाडीमधून मिळणारा जो मायलेज आहे त्याच्यामुळे मी भरपूर सॅटिस्फाईड आहे. त्यामुळे मला कोणत्याही प्रकारचा मायलेज इश्यू आत्तापर्यंत आलेला नाही आहे.
मित्रांनो, या गाडीच्या स्टेबिलिटीबद्दल जरा बोलून घेऊया. तर मित्रांनो, या गाडीची स्टेबिलिटी खूप जास्त चांगली आहे. बघायचं झालं तर नवीन गाडी जी आहे त्याच्या जवळजवळ बरोबरीची आपल्याला स्टेबिलिटी इथे मिळते आहे. आणि 8 वर्ष जुनी गाडी असूनसुद्धा या गाडीचं अलाइनमेंट, स्टेबिलिटी, कम्फर्ट, परफॉर्मन्स जेवढ्या केवढ्या जे काय असेल ना, ज्या कोणत्या गोष्टी असतील त्या अजूनही जशाच्या तसेच आहेत. आता की या गाडीचे सस्पेन्शन्स आहेत ना मित्रांनो, ते बऱ्यापैकी स्मूथ आहेत मित्रांनो. आता असं नाही आहे की गाडी आता जुनी झालेली आहे त्यामुळे चालून चालून सस्पेन्शन स्मूथ झाले, तसं काही नाही मित्रांनो. जेव्हा ही गाडी नवीन होती ना, म्हणजे जेव्हा मी माझ्या मित्राची फर्स्ट टाईम चालवली होती 2012-13ची गोष्ट असेल, तर त्यावेळेलाच हे जे सस्पेन्शन होतं ना मित्रांनो, ते बऱ्यापैकी स्मूथ होते मित्रांनो. त्यामुळे बघायचं झालं तर असा रस्ता असू दे, डांबराचा रस्ता असू दे, नाहीतर तो खडबडीत रस्ता का नाही असू दे, तर सेम कम्फर्ट, सेम स्टेबिलिटी आपल्याला या रस्त्यांवर मिळतं आहे मित्रांनो. मग तुम्ही कोणताही रस्ता पकडा. हां, जर का तुम्हाला दगडधोंडामध्ये घुसवायचे असेल तर स्टेबिलिटी एवढे काय कामाला येणार नाही आहे. त्यामुळे पूर्णपणे आपल्याला गाडी कंट्रोल करायला थोडंसं कठीण पडेल त्या एकदम दगडधोंडांमधून. पण जर का तुम्हाला खडबडीत रस्त्यावरनं जायचं असेल, तुम्हाला मोठमोठ्या हायवेजवर जायचं असेल, तुम्हाला जर का सिटीमधल्या जे घाणेरडे सिमेंटच्या पॅचेस असतात जसं मुंबईला आपल्याकडे आहेत, तर त्या रोडवरसुद्धा बऱ्यापैकी स्टेबल राहतं. आणि स्पेशली हे जे पुढचे सस्पेन्शन्स आहेत ना मित्रांनो, त्याचं सस्पेन्शन ट्रॅव्हल 130 mm काहीतरी आहे. हा जो सस्पेन्शन ट्रॅव्हल आहे ना मित्रांनो, तो बऱ्यापैकी खूप चांगला आहे मित्रांनो, स्पेशली ह्या अशा गाड्यांसाठी. आणि हँडल स्टेबिलिटी खूप जास्त चांगली आहे. हँडल बऱ्यापैकी स्टेबल राहतं. मग कोणत्याही प्रकारचा पॅच बीच असू दे, काही येऊ दे, तर काही प्रॉब्लेम नाही आहे. आता सस्पेन्शन तर खूप चांगले काम करतात. छोटे खड्डे असू दे, नाहीतर पॅचेस असू दे, ते जरासुद्धा जाणवत नाहीत. फक्त जर का तुम्हाला मोठ्या खड्ड्यांमध्ये घुसवायचं असेल तर मात्र या गाडीला थोडंसं जपून चालावं लागतं, कारण की या गाडीचा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे तो 157 mm आहे. त्यामुळे जरासं काळजीपूर्वकच गाडी चालवावी लागते. मोठमोठे खड्डे असतील, मग कोळीवाड्यातले मोठमोठे स्पीड ब्रेकर्स असतील, जसे गावाले नाही का असतात, गावामध्ये असतात, तर त्या हिशोबाने जरा जपून चालवावं लागते. बाकी काही इश्यू नाही आहे. ग्राउंड क्लिअरन्स जर का तुम्हाला छोटे स्पीड ब्रेकर डॉज करायचे असेल, उडवायची असेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त मोठमोठ्या खड्ड्यांवर आणि मोठमोठ्या स्पीड ब्रेकरवर जरा जपून जावं लागतं. बाकी याच्यामध्ये काहीही इश्यू नाही आहे मित्रांनो. या गाडीच्या त्या ब्रेकिंग सिस्टमकडे येऊया. तर तुम्हाला सगळ्यात पहिले फ्रंट ब्रेकचं सांगतो की फ्रंट डिस्क ब्रेक कसा काम करतो. बाय द वे, या गाडीचा जो फ्रंट ब्रेक आहे तो नॉन ABS आहे, नॉर्मल डिस्क ब्रेक आहे आणि ट्विन पिस्टन कॅलिपर आहे. त्यामुळे बघायचं झालं तर ठीकठाक ब्रेक लागतो. आणि तुम्हाला जसं मी मागाशी सांगितलं की क्रुझिंग स्पीडच्या हिशोबाने ब्रेक दाबावं लागतात. 70-80 जास्तीत जास्त 100पर्यंत स्पीड ठेवला. आणि जर का तुम्हाला काचकन ब्रेक दाबायचा असेल, अर्जंट ब्रेक दाबायचा असेल, तर एवढा हा केपेबल आहे. फक्त तुम्ही जर का 100चा एक्स्ट्रा पुढे गेलात, जर का तुम्ही मोठा हायवे लागला आहेत आणि जर का तुम्हाला 100+ गाडी ठेवायची आहे, तर मात्र थोडासा विचार करायला लागतो या ब्रेक्सबद्दल. कारण या ब्रेक्सचं जे डिझाईन आहे ना, ती ओव्हरऑल क्रुझिंग स्पीडसाठीच बनलेली आहे असं मी म्हणेन. आता माझा जो पर्सनल एक्सपिरियन्स आहे त्या हिशोबाने तुम्हाला सांगतो आहे. ब्रेक्स जे आहेत ना ते थोडं टाईट आहे. हा जो लिव्हर आहे ना आतमध्ये, हा जो लिव्हर आहे तो थोडा टाईट आहे. फक्त सवय असली पाहिजे. आता मी काय बॉडी बिल्डर का एकदम स्ट्रॉंग मॅन नाही आहे की फक्त आणि फक्त मीच हा ब्रेक दाबू शकतो. इझिली कोणीही दाबू शकतो. फक्त जराशी सवय पाहिजे. एंगेज चांगला होतो. फक्त जी पॉवरमध्ये दाबायचं असलं ना आपल्याला, जर का सडनली काय मध्ये आलं आणि काचकन ब्रेक दाबायचं असेल, तर मात्र सवय असली पाहिजे ब्रेक्सची, नाहीतर आपल्याच्या नाही लागणार नाहीत. आता रिअर ब्रेकचं येऊया मित्रांनो. तुम्हाला लिटरली सांगतो, ऑनेस्टली सांगतो, मी काय हेट करत नाही रॉयल एनफिल्डला. फक्त मला अजूनही समजलं नाही की हा जो मागचा ब्रेक आहे तो दिला तर दिला कशाला. आणि लिटरली तुम्हाला सांगतो, या गाडीचा जो मागचा ब्रेक आहे तो सायकलसारखा लागतो. लिटरली तुम्हाला सांगतो, हा जो मागचा ब्रेक आहे ना मित्रांनो, कोणत्याही कामाचा नाही आहे. किती पण टाईट करा, काहीही करा, या गाडीचा ब्रेक लागतच नाही. आणि जर का लागला तर पूर्णपणे तुम्हाला सांगतो, हे बघा, पूर्णपणे असं पायाचा पूर्ण द्यावा लागतो. तुम्हाला एकदम परफेक्ट सांगतो. जर का आपण नॉर्मली काय करतो की आपण हा असं पुढे असं दाबवतो, बरोबर, पुढे असं दाबतो, तर तसा न दाबता पूर्ण पाय ह्याच्यावर असं ठेवला ना, तरच या गाडीचा थोडासा ब्रेक लागतो, म्हणजे ठीकठाक ब्रेक लागतो. पण जर का तुम्हाला नॉर्मली चुकून काय आलं, पुढचा ब्रेक चुकून खराब झालेला असेल, तर या मागच्या ब्रेकवर डिपेंड राहू शकत नाही मित्रांनो. तुम्हाला लिटरली सांगतो, खूप जास्त इश्यू झालेले आहेत आत्तापर्यंत. नॉन ABS गाडी आहे, त्या हिशोबाने या ब्रेक्सची जी कंडिशन आहे ती बऱ्यापैकी ठीक आहे आत्तापर्यंत, पण जपून चालवायला लागते. एक्स्ट्रा स्पीडिंग वगैरे आपण करू शकत नाही या गाडीवर. त्याचं
आता मी तुम्हाला गाडीचं एक्झॉस्ट नोट ऐकवणार आहे. बाय द वे स्टॉक सायलेन्सर आहे. ठीक आहे, तर आता मी गाडी चालू करतो आहे. यावेळेला किक स्टार्ट करूया मित्रांनो. मित्रांनो, या गाडीचा आता एक्झॉस्ट नोट ऐकल्यानंतर तुम्हाला कळलंच असेल की रिफाईनमेंट नावाची काय गोष्ट असते. ऑब्व्हियसली या गाडीचे जे नवीन व्हर्जन्स आहेत त्या गाड्यांमध्ये रिफाईनमेंट अजून खूप चांगली केलेली आहे. पण हा जो डुकडुक डुकडुक डुकडुकवाला जो आवाज आहे ना मित्रांनो, तो नवीन गाडीमध्ये आजकाल मिसिंग आहे. आणि परत आता बोलूया कम्फर्टबद्दल. तर मित्रांनो, तुम्हाला जेन्युइनली आणि तुम्हाला ऑनेस्टली सांगतो, या गाडीचा जो कम्फर्ट आहे ना मित्रांनो, तो आपल्यावर डिपेंड आहे की आपल्याला या गाडीची सवय आहे की नाही. एकदा का या गाडीची सवय लागली नाही मित्रांनो, तर तुम्ही नवीन गाडी बघणार पण नाही. आणि आणि कम्फर्टचं बोलायचं झालं तर या गाडीमध्ये बऱ्यापैकी चांगलं कम्फर्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त सीट जर असं मी तुम्हाला सांगतो, तर सीट जे आहे ना मित्रांनो, रायडर सीट ओके कम्फर्टेबल आहे. जे ऑलमोस्ट बऱ्यापैकी कम्फर्टेबल आहे. 5-6 तास कंटिन्यू जरी बसलो ना तरी काय प्रॉब्लेम नाही. फक्त रिअर सीट आहे ना मित्रांनो, जिकडे आपण पिल्ल्याण बसतो, जिकडे आपला पिल्ल्याण वगैरे बसतो, तिकडे मात्र थोडे व्हायब्रेशन्स आहेत. त्यामुळे जर का मागे बसणाऱ्याला जर का सवय नसेल व्हायब्रेशन्सची, तर मात्र थोडं असं इश्यू असेल. एक 15-20 मिनटाचाच कम्फर्ट आहे. बाकी जर का परत तेच बोलतो मी, कम्फर्ट जर का पाहिजे असेल तर आपल्याला या गाडीला सवय लावून घ्यायला लागेल. आणि आता या गाडीच्या व्हायब्रेशनचं बोलायचं झालं तर या गाडीमध्ये व्हायब्रेशन्स आहेत आणि असलेच पाहिजेत. बिना व्हायब्रेशन्सची मित्रांनो बुलेट नसतेच. जर का तुम्हाला पर्पजफुल कम्फर्ट पाहिजे असेल तर नवीन गाड्या खूप चांगल्या आहेत. पण जर का तुम्हाला विकेंड राईड करायची असेल, चांगला रॉ फिलिंग घ्यायची असेल, तर मात्र ही गाडी खूप चांगली आहे मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो, या गाडीची सर्व्हिस कॉस्ट तुम्हाला जरा नोट करून सांगतो की मित्रांनो, रिसेंटली मी या गाडीची सर्व्हिसिंग केलेली होती. आता ऑब्व्हियसली 35,000 किलोमीटर क्रॉस केलेली ही गाडी आहे. त्या हिशोबानेच या गाडीची सर्व्हिस कॉस्ट मला 4,300 समथिंग काहीतरी आलेली होती. नॉर्मली या गाडीची सर्व्हिसिंग 2,000 ते 2,500पर्यंत इझिली येऊन जाते. फक्त त्या किलोमीटर्सला काही गोष्टी चेंज करायच्या असतात. त्या हिशोबाने एक्स्ट्रा खर्च थोडासा आला. जसं की या गाडीचा जो मागचा टायर आहे, या गाडीच्या मागच्या टायरमध्ये एक रबरचे बुश बसवलेले असतात. मोस्टली खूप लोकांना माहिती आहे. तर ते रबरचे बुशेस काय करतात की राईड क्वालिटी स्मूथ करतात, स्टेबिलिटी देतात. त्यामुळे ना जी पॉवर डिलिव्हरी आहे ती स्मूथ मिळते. तर 35,000 किलोमीटरच्या नंतर ते चेंज करायचे असतात, म्हणून त्याचा खर्च एक्स्ट्रा वाढला. प्लस हा जो ब्रेक आहे, पुढचा ब्रेक, त्याच्यामधला जो कॅनिस्टर आहे, ज्याला आपण कंटेनरसुद्धा म्हणतो, ज्याच्यामध्ये ऑइल आपण टॉपअप करतो, तर त्याच्यामधला एक छोटासा एक कुठेतरी पार्ट आहे, तर तो गेलेला होता. ज्याच्यामुळे हा जो लिव्हर आहे तो अर्ध्यानं आता पूर्णपणे इथं टेकायचा आणि ब्रेक पण खूप कमी लागायचा. पहिले मला वाटलं की ऑइल वगैरे कमी आहे की काय, तर मी चेक करून बघितलं तर ऑइल वगैरे सगळं नीट होतं. फक्त तो आतमधला जो पार्ट होता तो गेलेला होता. तर ह्या 2 गोष्टी पकडूनच गाडीचा जो खर्च आहे तो एक्स्ट्रा 2,000 रुपये वाढला. बाकी बघायचं झालं तर 2,200, 2,300, 2,500पर्यंतच आपलं सगळं काम होऊन जातं, जर का तुमची रेग्युलर सर्व्हिस असेल तर. आणि एक्स्ट्रा काय काम निघालं असेल तर
खर्च थोडासा वाढतो, बाकी काय प्रॉब्लेम नाही. बाकी वर्षाला आपण सर्व्हिसिंग करतो त्या हिशोबाने आपल्याला जे आहे ते बऱ्यापैकी खूप चांगलं मिळतं. आणि सर्व्हिस पण ओके असते या रॉयल एनफिल्डवाल्यांची. ओव्हरऑल सर्व्हिस कॉस्ट जी आहे ती अफोर्डेबल आहे. बघायचं झालं तर एवढी पण काय महाग गाडी नाही आहे सांभाळण्यासाठी. फक्त आपल्याला वर्षामध्ये एकदा तरी एक 5,000पर्यंत खर्च येईलच असं धरून चालायचं. बाकी काय प्रॉब्लेम नाही आहे. बाकी वर्षभर तुम्ही गाडी कशीही चालवा, कुठेही नाही, काय प्रॉब्लेम होणार नाही. आता तुम्हाला सांगतो की या 8 वर्षामध्ये या गाडीला फक्त एकच इश्यू आलेला आहे, तो म्हणजे या गाडीची थ्रॉटल बॉडी. मित्रांनो, या गाडीची थ्रॉटल बॉडी जी आहे ना ती खराब झालेली. आणि सर्व्हिस सेंटरला मी गाडी घेऊन गेलो होतो तेव्हा मला 19,000चा काहीतरी खर्च सांगितलेला होता. पण सर्व्हिस सेंटरवाले बोलते की तुम्हाला एवढे पैसे टाकायची काही गरज नाही आहे. ती थ्रॉटल बॉडी फक्त खराब झालेली आहे, बंद नाही पडलेली आणि बंद पडणार पण नाही, कारण की थ्रॉटल बॉडीचा जास्त काय रोलच नाही EFIमध्ये. फक्त तो जो इंजिन चेक लाईट आहे त्यासाठी 19,000 टाकायचे हे काय बरोबर वाटत नाही, बरोबर ना. म्हणूनच मी ही थ्रॉटल बॉडी तशीच राहून दिलेली आहे. येत्या काही वर्षातच मी गाडीचा EFI काढून कार्बोरेटरमध्ये सरळ कन्वर्ट करणार आहे. म्हणून मी आत्ता या गाडीमध्ये कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्रा इन्व्हेस्टमेंट करत नाही आहे. ही गाडी जशी आहे तशी चालू द्या, काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि तसं पण जो सर्व्हिस इंजिनियर जे असतात सर्व्हिस सेंटरमध्ये, तर त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की तुम्ही जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, ही थ्रॉटल बॉडीचा जो आहे इश्यू तो तुम्हाला जरासुद्धा त्रास देणार नाही. कारण की या गाडीमध्ये जी थ्रॉटल बॉडी बसलेली आहे ती फुल्ली वर्किंग कंडिशनमध्ये. फक्त आतमधले जे झापड असतं त्याला स्क्रॅचेस खूप बसलेले आहेत, त्याच्यामुळे तो सेन्सर पकडतो आहे आणि इंजिन लाईट दाखवतो आहे. जसं की तुम्ही बघू शकता की इंजिन लाईट वगैरे सगळं इथं आहे. तर फक्त इंजिन चेक लाईट फक्त आपल्याला दिसेल, तो आपल्याला फक्त इग्नोर करायचा आहे जोपर्यंत गाडीमध्ये फुल काम होत नाही तोपर्यंत. बाकी बघायचं झालं तर ओव्हरऑल या गाडीमध्ये जो छोटासा इश्यू आहे जो थ्रॉटल बॉडीचा दाखवतो आहे, तर त्याच्यामुळे ना पॉवर ड्रॉप होतो आहे, ना मायलेज ड्रॉप होतो आहे, ना काहीच प्रॉब्लेम होत नाही. परफॉर्मन्स इज व्हेरी गुड आणि व्हेरी फाईन इंजिन आहे, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे. अनलेस जर का इंजिनमध्ये काय प्रॉब्लेम निघाला असता तर मी त्याच्यामध्ये थोडासा खर्च केला असता. पण थ्रॉटल बॉडीची गरजच काय, जोपर्यंत चालते तोपर्यंत चालू द्या, काय प्रॉब्लेम नाही ना. फक्त वेळच्या वेळी थ्रॉटल बॉडी क्लीन करायची बस, बाकी काही प्रॉब्लेम नाही. फक्त तो सेन्सर आहे त्याचाच काय तो एक छोटासा लफडा आहे, बाकी काही इश्यू नाही आहे. बाकी गाडी एकदम ओके चालते. फक्त स्टार्ट करताना ना जेव्हा एक किकमध्ये स्टार्ट व्हायला पाहिजे तर त्याच्याऐवजी एक 2-4 किक लागतात आणि स्टार्टरच्या वेळेला थोडंसं एक्स्ट्रा 1-2 सेकंद घेतो. बाकी काहीही नाही आहे मित्रांनो. बाकी जेवढे ओव्हरऑल जो परफॉर्मन्स आहे तो वेल अँड गुड आहे, काही प्रॉब्लेम नाही. मित्रांनो, आता राहिला शेवटचा मुद्दा, तो म्हणजे 2025मध्ये ही गाडी घ्यायला वर्थ इट आहे की नाही. कारण की जवळजवळ आपल्याला मार्केटमध्ये 1,00,000 ते 1.5 लाखपर्यंत ही गाडी मिळून जाते. तर एवढे 1,00,000 ते 1.5 लाख रुपये आजच्या जमान्यामध्ये ह्या जमान्याची गाडी घेऊन तुम्हाला क्लिअरली सांगतो. तर मित्रांनो, हा जो एक मोठा क्वेश्चन जो आहे तो मित्रांनो जेन्युइन आहे आणि खूप लोकांना ही गाडी आवडते सुद्धा. त्यामुळे खूप लोक शौकसाठी घेतात, खूप लोक ट्रॅव्हलिंगसाठी घेतात, खूप लोक आवड म्हणून घेतात, खूप लोक स्वप्न म्हणून घेतात. तर मी म्हणेन की ते आपला चॉईस आहे की तुम्हाला काय वाटतं की ह्याच्यावर जर का तुम्ही इन्व्हेस्ट कराल, या गाडीकडनं तुमचे काय एक्सपेक्टेशन्स आहेत त्या हिशोबाने आपण गाडी घ्यायला पाहिजे. तेव्हा मी लहान होतो ना मित्रांनो, तेव्हापासूनच ही मला गाडी जाम आवडायची. त्या हिशोबाने आम्ही ही गाडी घेतली. आणि बघायचं झालं तर या गाडीने ट्रॅव्हलिंगसुद्धा पॉसिबल आहे, प्लस ही गाडी मायलेज पण चांगला देते. त्यामुळे बघायचं झालं तर काय इश्यूज नाही आहे या गाडीमध्ये. अजूनही आजच्या टायमाला ही नाही म्हटलं तरी 80-90पर्यंत आरामात क्रूज करू शकते. आणि बघायचं झालं तर पेट्रोलचं काय करायचं तर मित्रांनो, सिंपल गोष्ट आहे. जुनी गाडी आहे त्यामुळे पॉवरचं पेट्रोल टाकलं तर जास्त चांगलं आहे. आणि आपल्याला माहितीच आहे की गव्हर्मेंट पेट्रोलमध्ये जरासं मिक्सिंग करत आहे. पहिले कसं असायचं, पहिले इथेनॉल एक 10%वर काहीतरी असायचं, 10-12%वर. पण येणाऱ्या काही वर्षांमध्ये 20%पर्यंत आता नॉर्मली जे E20 आपल्याला बघायला मिळतं आहे, तर ते सगळीकडे तसं अवेलेबल असणार आहे. साधा पेट्रोल लवकरच बंद होणार आहे आणि पॉवर पेट्रोल चालूच असेल, काय प्रॉब्लेम नाही आहे. फक्त ते जे इथेनॉलचे जे पर्सेंटेज आहे ना मित्रांनो, ब्लेंडिंग ज्याला म्हणतात, तर आत्ता ती 15%वर आहे. त्यामुळे गाड्यांचे इंजिन खराबसुद्धा होत आहेत. काही गाड्या व्हायब्रेशन जास्त देत आहेत, काही गाड्या मायलेज ड्रॉप झालेला आहे. तर तसे इश्यू निघत आहेत. त्यामुळे मी या गाडीमध्ये शक्यतो पॉवरचंच पेट्रोल टाकतो. आणि पॉवरचं पेट्रोल मिळालं नाही तर मी माझ्याकडे ऑक्टेन बूस्टर ठेवतो. म्हणजे कसं, ऑक्टेन बूस्टर टाकल्यानंतर ते पॉवरचं पेट्रोलमध्ये कन्वर्ट होऊन जातं. त्यामुळे मला पेट्रोल बाबतीत
काहीही या गाडीचा इश्यू वाटत नाही आहे. मी इझिली अफोर्ड करू शकतो म्हणून ही गाडी आम्ही घेतली. मला जेवढे केवढे पर्सनल डिटेल्स माहिती होते ते मी तुमच्याशी शेअर, आणि मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं की 2025मध्ये ही गाडी घेणं बरं आहे की नाही. तर आता मी तुमचा निरोप घेतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. या गाडीचा जो पुढचा रिव्ह्यू असेल ना मित्रांनो, तो डायरेक्ट आता 10 वर्ष झाल्यानंतर असणार आहे. जय हिंद.